नमस्कार. आज लाडकी बहीण योजना याविषयी महत्त्वाचा आलेला अपडेट आपण आपल्या सागर ऑनलाईन यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण या चॅनेल माध्यमातून भरपूर नवनवीन व्हिडिओ व योजनेविषयी सविस्तर माहिती देत असतो. त्यामुळे चला तर आपण आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी केलेली तरतूद याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेसाठी 26,500 कोटीची तरतूद झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असे स्पष्ट केले आहे. 2026-27 साठी या योजनेसाठी 26,500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. पडताळणीनंतर 1,001.56 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या लाभार्थींना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. 2,100 रुपये होण्याबाबत चर्चा असली तरी याबाबत कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी महिलांना 1,500 रुपयाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाचं अपडेट होतं. त्यामुळे जेवढ्या लाडकी बहिणी योजनेत सहभागी महिला असतील त्यांना फक्त 1,500 रुपये ही अनुदान मिळणार आहे. अफवा झाली होती की ही योजना बंद पडणार आहे किंवा यामध्ये ज्या महिला पात्र यादी तयार झालेली आहे यानुसारच महिलांना लाभ मिळणार आहे. तरी ज्या महिलांना आता चालू आहे पगार त्यांनाच ती हप्ता मिळणार आहे. बाकीच्या ज्या महिला के-वाय-सी यामध्ये ज्या रिजेक्ट झालेल्या आहेत त्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही. तरी हे आपल्या या चॅनल माध्यमातून महत्त्वाचं अपडेट होतं. धन्यवाद.